आणि श्रावणी स्मृती चषकाला आपण करतोय सुरुवात. आणि पहिली मॅच इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल आणे आणि त्यांच्या विपक्ष एकता स्पोर्ट्स घोटसई सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये दाखल झाले. वैभव आणि त्याच्या सोबतीनं रुपेशला आपण पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅक वरती देखील रुपेश सज्ज होतोय. रुपेशला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलाच चेंडू रुपेशचा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट न आणि इथे मात्र चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल. पहिली मॅच चांगली कामगिरी इथे मात्र पाहायला मिळेल. गोलंदाज तयार ऑन द मार्क. दोन क्षेत्ररक्षक सीमा रेषेलगत आपल्याला पाहायला मिळेल. डेबिश्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आणि एक क्षेत्ररक्षक वायडिश लॉंग ऑनला. लेट्स प्ले. पहिला चेंडू रुपेशचा इथे मात्र आडव्या बाटण्या अनुसारला खेळून काढले. वायडिश लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक येतील, फेकी करतील. तत्पूर्वी ही एकच धाव फलकावरती जोडली जाईल. श्री गणेश होतोय धावसंख्येचा आई गावदेवी आणि या संघाचा. चांगली कामगिरी आजच्या या पहिल्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या दोन्ही पंच आमचे देखील सज्ज होतात. प्रवीणजी विषय असतील, के के कृष्णा केणेसर देखील असतील आणि आज चांगला दिवस देखील आपल्याला पाहायला मिळेल. संत तुकाराम महाराजांचा तुकाराम बीज देखील आज आहे. आजच्या दिवशी वैकुंठ गमन केलं होतं आणि त्यांना देखील या स्पर्धेच्या वतीनं त्रिवार वंदन आपण करूया. सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय आणि सलगचा हा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसामध्ये देखील अनेक क्रिकेटचे चाहते इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. जसजशी मॅच पुढे जाईल तसतशी प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळेल. फुल टॉस चेंडू आणि पंचांनी बीमर घोषित केला. बीमर प्लस 4 हा येतो पंजा. दणदणीत खणखणीत चौकार. रुपेश मगरचा हा बीमर आपल्याला पाहायला मिळतोय आणि सातत्याने हे बीमर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि अजून एक बीमर टाकला तर रविदादा धुमाळ यांच्याकडून 500 रुपये दिले जाईल. आणि ते देखील सांगतायत की या एकाच चेंडूसाठी आम्ही 2 कॅमेरे सेट केले होते. मागील स्पर्धेमध्ये एकच कॅमेरा होता, परंतु या बीमरसाठी अतिरिक्त खर्च केला होता आणि तो आता मात्र पूर्णपणे सफल ठरतोय. परंतु काय हरकत नाही. इथे मात्र हा फ्रीडचा चेंडू रुपेशला इथून कमबॅक करावा लागेल. चांगली गोलंदाजी मधाच्या आतमध्ये जरूर हाताळावी लागेल. ओ क्या बात आहे. चांगला चेंडू होता परंतु इनफिल्डच्या डोक्यावरून डिबेक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं हा येतोय धमाकेदार चौकार. चौकार आणि चौकारनं धावसंख्या धावफलकावरती आता मात्र वेगानं पुढे जात असताना 10 या आकड्यावरती विकेट साठी घेतली तर गोडसे गावचे विद्यमान माजी सरपंच सुयोगजी मगर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. ओ फटका दमदार आहे. खोलवर टप्पा होता आणि त्याच्यावरती इथे मात्र चांगला या ठिकाणी खेळ पाहायला मिळाला. एकच धाव मिळेल. घोटसई संघाच्या कुठल्याही गोलंदाजाने विकेट सॅट्रिक घेतली तर घोटसई गावचे माजी सरपंच सुयोगजी मगर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. कॅश प्राइज ऑन आहे, परंतु हा कारनामा करावा लागेल. धावसंख्या पहिल्या षटकामध्ये इथे मात्र दमदार सुरुवात झाली आई गावदेवी आणि या संघाची. हो क्या बात आहे. रायझिंग अँड सरप्राइझिंग डॉट बॉल येतोय. थोडीशी लेन खेचली होती गोलंदाज रुपेशने आणि त्याच्यावरती आपण पाहिला तर गुडलेन स्पॉट वरून चेंडू अतिरिक्त बाउन्स झाला आणि तत्पूर्वी हा डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती 11 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे आणि या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हो सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला. चांगला चेंडू होता आणि त्याला सन्मान देखील दिला. डाऊन दी बॉल करण येतील, फेकी करतील. तत्पूर्वी ही एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. कमबॅक केला गेला रुपेशच्या माध्यमातून. एक बीमर जरी हाताळला होता, एक चौकार देखील आला असेल तरी सुद्धा उर्वरित गोलंदाजीवरती त्याने तंतोतंत कामगिरी केली. इकॉनॉमिकल स्पीड हाताळलं. हो इथे मात्र आडव्या बाटण्यावर साईडला मारण्याचा प्रयत्न होता. अपील देखील झाली होती, परंतु इथे बाटकट आय थिंक सो होती आणि त्या अनुषंगाने इथे हा डॉट चेंडू आला. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 12 धावा.
12 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय आणि त्या अनुषंगाने चांगला खेळ देखील एकंदरीत पाहायला मिळाला. आणि पुढील मॅचच्या टॉससाठी कृतिका स्पोर्ट्स चौरे आणि त्यांच्या अगेन्स्ट कानिपनाथ घुटसे दोन्ही संघाच्या संघटकांनी लगेचच रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये आपलं संघनायक टॉससाठी असणं गरजेचं आहे. आडवा बाटण्या ऑन साईडला आपल्याला पाहायला मिळाला फटका. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दिनेश सरांना आपण पाहतोय. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने पिच केला होता आणि तत्पूर्वी इथे मात्र चांगली कामगिरी देखील राहिली. रुपेश असेल स्ट्राइक एंडला ॲज अ बॅटर. सुरुवात दमदार राहिली. या दोन्ही संघ देखील तितक्याच ताकदीच्या त्या अनुषंगाने चांगला खेळ देखील अशा पहिल्या दिवसामध्ये पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळते. ओ चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहे तिथे देखील आणि मिळेल फक्त एकच धाव. एकेका धावेसाठी इथे संघर्ष केला जातो मधाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीची गोलंदाजी सुरू आहे धावांवरती ब्रेक लावण्याचा कार्य केला जातोय. रुपेशने थोडीशी सुरुवात खराब केली होती परंतु तदनंतर त्याने देखील कमबॅक केला. चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या आणि आता मात्र दिनेश सर चांगली गोलंदाजी करतात. ओ फटका दमदार आहे. गॅप शॉट सिलेक्शन, किलिंग शॉट, टेकिंग गॅप आणि इथे हा येतोय दमदार चौकार. आणखी एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत. हो चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तत्पूर्वी आणि या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. एकेका धावेसाठी आता मात्र मधाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागतोय. एका बाजूला संघ आपण पाहतोय आई गावदेवी आणि त्यांच्या अगेन्स्ट एकता स्पोर्ट्स घुडसई. नुकतीच एकता ट्रॉफी आपण पाहिली आणि त्या अनुषंगाने आज त्यांच्या होम ग्राउंड वरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल घुटसई संघ. हो आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून येतात. चांगलं क्षेत्ररक्षण, क्या बात आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि 2 धावा कंप्लीट. एकेरी दुहेरी आकड्याने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाताना पुढे सरसावताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी राहिली. चांगली फटकेबाजी देखील मधाच्या आतमध्ये सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 22 धावा. बावीस धावा. ओ इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि आता धावबाची संधी निर्माण झाली आहे. ओ अजूनही वेळ असेल परंतु थोडासा लेझी क्रिकेट पाहायला मिळाला. तिसऱ्या पंचांना रेफर देखील केले. चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून धावबाद आहेत की नाही चेक करावं लागेल. सॉफ्ट सिग्नल कृष्णा केणी सर आमच्यापर्यंत पोहोचवायचा. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे परंतु चेक केलं जाईल. बॅटर सेफ असेल कारण की पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले देखील होते. कृष्णा केणी सरांना देखील माहीत होतं परंतु तरी सुद्धा त्यांनी नक्कीच तिसऱ्या पंचांना रेफर केलं कारण की कुठल्याही संघावरती इथे मात्र अन्याय होऊ नये याची खबरदारी आमचे पंच देखील प्रामुख्याने घेत आहेत आणि त्या अनुषंगाने इथे मात्र कुठली धाव घेतली जात नाहीये. चांगली गोलंदाजी राहिली आहे. दुसऱ्या षटकामध्ये धावा देखील आल्या 10 आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. यस दुसऱ्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 22 धावा. आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती पुनश्च गोलंदाज रुपेश मगरला आपण पाहतोय.
चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. दोन्ही संघांच्या माध्यमातून चांगला खेळ देखील पाहायला मिळतो. एका बाजूला आपण पाहतोय गुडसे त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती रुपेश वरती पुनश्च विश्वास दाखवला आणि विकेट साठी सुयोगजी मगर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज देखील आहे. ओ फुलटॉस आहे त्याच्यावरती विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी आणि इथे मात्र विकेट्स क्रमांक पहिला बदाशा आतमध्ये वैभव होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. सचिन मगर आमचे मुख्य आयोजक यांचे देखील आगमन झालं. वेलकम. पाण्याची व्यवस्था खरं तर त्यांच्या माध्यमातून राहिली आहे या स्पर्धेला. वेलकम. चला वेळेच्या बाबतीत थोडस सहकार्य करा आणि पुढील दोन्ही संघांनी टॉस साठी लगेचच या. टॉस साठी जर एखाद्या संघाचा कॅप्टन नसेल इनिंग ब्रेक मध्ये तर त्या संघाला 2 बॉलची पेनल्टी असेल. या गोष्टीची देखील आपण नोंद घ्यायची आहे. कृतिका स्पोर्ट्स चौरे आणि त्यांच्या अगेन्स्ट कानिपनाथ घुडसे लगेचच टॉस साठी या. ओ इथे मात्र तेज तरा चेंडू होता. डीप पॉइंटला प्रवीण या ठिकाणी मात्र येतील फेकी करतील. तत्पूर्वी एकच धाव फलकावरती जोडली जाईल. एकेका धावेसाठी आता मात्र संघर्ष करावा लागतोय. ज्या पद्धतीची सुरुवात आपण पाहिली होती त्या पद्धतीची या ठिकाणी मात्र नक्कीच पुढे सुरुवात करता आली नाहीये. कारण की गोलंदाज आता मात्र कमबॅक करतायत. घोडसे संघाचं देखील चांगला खेळ आजच्या एकंदरीत दिवसामध्ये पाहायला मिळतोय. ओ फटका फसलाय. विकेटची चान्स इथे बनले. हो क्या बात आहे. चांगला झेल टिपला आणि इथे रुपेशच्या अकाउंट मध्ये हा दुसरा विकेट. फलंदाज होते बाद. रुपेशची विकेट घेतल्या. रुपेश बॅक टू द पवेलियन. चोवीस धाव फलकावरती आले. आता मात्र नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये अख्तरला आपण पाहतोय. रुपेश मगर देखील चांगली गोलंदाजी करतो. या षटकामध्ये कमबॅक केला जातो त्याच्या माध्यमातून देखील. हो चांगला तेज तरा चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहेत. शॉट पॉइंट लेगला आणि इथे मात्र हा चेंडू देखील येतोय डॉट आणि चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज रुपेश मगरच्या माध्यमातून. ओ तेज तरा चेंडू होता. लेग स्टिक सोडल्या. पंचांचा वाईडचा इशारा. अवंतरच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाईल. एकेका धावेसाठी आता मात्र संघर्ष सुरू आहे आणि ही एक धाव इथे मात्र संजीवनी देण्याचं कार्य जरूर करेल गावदेवी आणि या संघासाठी. कारण की ज्या पद्धतीची गोलंदाजी आता मात्र सुरू आहे. धावसंख्या धाव फलकावरती 25. 25 धावा धाव फलकावरती. कमबॅक सुरू आहे. हो तेज तरार चेंडू होता. वेगावरती स्वार झाले होते आणि हा चेंडू देखील येतोय डॉट आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. आफ्टर द 3 ओव्हर्स मधाच्या आतमध्ये धावसंख्या धाव फलकावरती 25 आणि मधाच्या आतमध्ये आता होईल ड्रिंक्स ब्रेक्स. दोन्ही संघाचे 12th मॅन आपण पाणी घेऊन जाऊ शकता आणि पुढील मॅचच्या टॉस साठी पुन्हा एकदा शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. कृतिका स्पोर्ट्स चौरे आणि त्यांच्या अगेन्स्ट
कानिपनाथ घोडसे दोन्ही संघाचे संघनायक इनिंग ब्रेक मध्ये जर टॉस साठी नसतील तर त्या संघाला 2 बॉलची पेनल्टी असेल, या गोष्टीची आपण नोंद घ्या. मनीष आमचे नक्कीच ड्रिंक्स मान आता मात्र चांगली कामगिरी करतात. आपण येत्या 20 तारखेपासून देखील या क्रीडांगणावरती ब्रदर्स ट्रॉफी पाहणार आहोत. ज्या कोणाला या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल तर आपण अनिकेत धुमाळ यांच्याशी संपर्क करायचा. येत्या 20 तारखेपासून या क्रीडांगणावरती पुनश्च स्पर्धा असेल. ब्रदर्स ग्रुप आयोजित ब्रदर्स ट्रॉफी आणि ज्यांना कोणाला इथे या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवू शकता. आणि त्याचबरोबरीनं येत्या 3 एप्रिल ते 6 एप्रिल या कालावधीमध्ये KM ग्रुप सांगोडे आयोजित सरपंच चषक 20-25 देखील आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम पारितोषिक 50,000, द्वितीय पारितोषिक 25,000, तृतीय पारितोषिक 14,000 आणि चतुर्थ पारितोषिक 7,000 असेल. प्रवेश फी 5,000 आहे. ज्या कोणाला या स्पर्धेमध्ये देखील प्रवेश निश्चित करायचा असेल त्यांनी देखील श्री संतोषजी मोगरे यांच्याशी संपर्क करायचा. आणि ही स्पर्धा राजे छत्रपती क्रीडांगण सांगोडे या क्रीडांगणावरती खेळवली जाईल. काही अंतिम स्पर्धा शिल्लक आहे आपल्या विभागामध्ये आणि त्या अनुषंगाने क्रिकेट रसिकांनी आणि अनेक संघाने देखील या संधीचा लाभ घ्यावा. ब्रदर्स ग्रुप ब्रदर्स ट्रॉफी देखील आपल्याला पाहायला मिळेल. या क्रीडांगणावरती भव्य दिव्य स्पर्धा असेल, कारण की त्या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत तब्बल 55,555 कॅश प्राइज असेल. आणि द्वितीय पारितोषिक 25,555,000, तृतीय पारितोषिक 12,555 आणि चतुर्थ पारितोषिक 12,555 असेल. आणि या मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी आकर्षक बॅट, उत्कृष्ट गोलंदाजासाठी आकर्षक स्पोर्ट्स शूज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी आकर्षक कॅप देखील असेल. आणि येत्या 20 मार्च ते 23 मार्च या कालावधीमध्ये या क्रीडांगणावरती ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. ज्यांना कोणाला या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी अनिकेतजी धुमाल आणि यश गायकर यांच्याशी संपर्क साधावा. गोलंदाज तयार. आता मात्र चौथ्या षटकामध्ये धनेश इथे मात्र चांगली गोलंदाजी करते. फॉलो थ्रो मध्ये स्वतःच गोलंदाज जज करतो. चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली आहे गोलंदाजाच्या माध्यमातून देखील आणि चांगला खेळ देखील अशा दिवसामध्ये पाहायला मिळतोय. चौरे संघ आणि घोडसे संघ, कानिपनाथ घोडसे टॉस साठी आपले संगणक या. हो थेसरा चेंडू होता, बॅक टू बॅक दुसरा चेंडू येतो डॉट. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. ज्या पद्धतीची गोलंदाजी करतोय पंचवीस धावा. ओ आणखी एक डॉट. क्या बात आहे, वेरिएशन खूप सारा.
आणि या गोलंदाजाची प्रशंसा करावी लागेल धनेशला. आपण पाहतोय बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट त्याने आता मात्र मधाच्या आतमध्ये फेकलेत. कमालीची गोलंदाजी आणि इथून मात्र कमबॅक करावा लागेल मधाच्या आतमध्ये. असं बॅटर रोहित आणि अख्तरला आपण पाहतोय. ज्या धावा सुरुवातीच्या 2 षटकामध्ये आल्या होत्या, तब्बल 22 धावा होत्या, तदनंतर मात्र धावा जोडता आल्या नाहीये धावफलकावरती. धावसंख्या धावफलकावरती 25 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे. ओ इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील, भरपूर वेगाने आल्यात आणि तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि फेकी देखील ॲक्युरेट होती. त्या अनुषंगाने इथे मात्र या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. दोन धाब्यांच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 27 धावा धावफलकावरती जोडल्या जातात आणि चांगला खेळ अशा एकंदरीत दिवसामध्ये पाहायला मिळतोय. ओ रायझिंग अँड सरप्रायझिंग, हा चेंडू देखील येतोय डॉट. सलग विचार केला तर 4 चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये डॉट फेकलेत गोलंदाज धनेशने आणि एका चेंडूवरती 2 धाबा फक्त खर्च केल्यात. हा अंतिम चेंडू असेल या षटकातील. गोलंदाज धनेशचा चांगली गोलंदाजी राहिल्या. ओ आणखी ओ इथे मात्र बन्सांचा वाईटचा इशारा. असं वाटलं होतं की डॉट चेंडू आलाय, परंतु हा वाईटचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू होता. चला चौरे संघाचे संगणक आपण टॉस साठी सज्ज राहा, कारण की काणेपनाथ गुडसे संघाचे संगणक या ठिकाणी मात्र सज्ज आहेत. शेवटचा ऑफिशियल कॉल चौरे संघ आपण टॉस साठी सज्ज राहा. ओ अंतिम चेंडू देखील डॉट. कमालीची गोलंदाजी, इकॉनॉमिकल स्पीड आला गोलंदाज धनेशनं आणि अशा पद्धतीनं 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. मधाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना टीम गावदेवी आणि रवी येतात गोलंदाजी ट्रॅक वरती. हो चांगली गोलंदाजी, परंतु लेग स्टिक सोडल्या, मिस केले लेग स्टिक. त्या अनुषंगाने पंचांनी वाईट घोषित केला. चांगला चेंडू होता, परंतु येथे मात्र थोडीशी लेग स्टिक सोडत मिस करत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. त्या अनुषंगाने इथे मात्र आज चेंडू येतोय डॉट वाईट वरती. नक्कीच्या ठिकाणी मात्र अतिरिक्त धाव. ओ कमालीची गोलंदाजी, गुडलेस स्पॉट वरून चेंडू अतिरिक्त बाउन्स झाला. अप्रतिम गोलंदाजी रवी यांची. एक्सपिरियन्स खेळाडू आहेत दिनेश सरांना आपण पाहतोय. आमचे रवी मामा देखील आहेत आणि नक्कीच हे दोन्ही गोलंदाज असतील, खेळाडू असतील, एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडे भरपूर आणि या संघामध्ये तो नेहमीच ते दाखवत असतात. त्यांना बाजाराच्या आतमध्ये साथ देण्यासाठी अनेक लाडके क्रिकेट रसिक खेळाडू देखील सज्ज आहेत आणि आतापर्यंत चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील राहिला. ओ क्या बात आहे, आणखी एक डॉट. सुरुवातीच्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, तदनंतर मात्र धावा रोखण्याचं काम झालं. डॉट चेंडूंची जास्त या ठिकाणी मात्र खेळी साकारली आणि त्या अनुषंगाने धावा आपण पाहिल्या. धावसंख्या तर 29 धावा धावफलकावरती आहेत आणि या षटकातील अंतिम 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या इनिंग मधील देखील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि चौरे संघ आपल्याला हा शेवटचा ऑफिशियल कॉल. आपण टॉस साठी या अथवा 2 बॉलची पेनल्टी इथे मात्र आपल्याला इम्प्लिमेंट केली जाईल, या गोष्टीची देखील नोंद घ्या, कारण की गुडसे संघाची संगणक टॉस साठी सज्ज आहे. चांगली गोलंदाजी राहिली या षटकामध्ये रवी धुमाळ यांची. ओ फटका दमदार, उंची जास्त, लांबी गाठेल का डाऊन दिवस क्षेत्ररक्षक बनून तो
बनून राहतील दर्शक आणि आजच्या दिवसातील हा पहिला धमाकेदार स्ट्रोक मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बिग हिट षटकार. धावसंख्या आता मात्र या षटकाराच्या मदीनं जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 36 धाबा. आणखी एक बॅक टू बॅक 2 इन अ रो. दणदणीत खणखणीत षटकार. असं वाटलं होतं की सुरुवातीचे चेंडू डॉट आलेत, परंतु तदनंतरच्या 2 चेंडूवरती हे 2 मोठे फटके आले आणि आता मात्र आई गावदेवी आणि संघ नक्कीच एक चांगल्या टोटल कडे वाटचाल करताना मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या धाव फलकावरती 42 धाबा आणि हा अंतिम चेंडू या षटकातील आणि या इनिंग मधील आपल्याला पाहायला मिळेल. 42 धाबा धाव फलकावरती. आणखी एक आडव्या बाटने चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. गॅप शॉट सिलेक्शन, किलिंग शॉट, टेकिंग गॅप आणि या चेंडूवरती देखील होता दणदणीत खणखणीत चौकार. अंतिम 3 चेंडूवरती धाबा खर्च केल्या 16 आणि अशा पद्धतीनं 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावरती 46 धाबा आणि जिंकण्यासाठी 47 धावेंची आवश्यकता असेल एकता स्पोर्ट्स घोटसी या संघाला. चला आपण टॉस करूया आणि अविनाशजी आमचे आहेत आणि अविनाश मगर यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. कोण असेल टॉस का बॉस? एका बाजूला असेल कानिपनाथ घोटसे आणि दुसऱ्या बाजूला असेल कृतिका स्पोर्ट्स चौरे. दोन्ही संघादरम्यान आपण करतोय टॉस. टॉस का बॉस आणि कॅश प्राइज देखील 5000 रुपये रोख रक्कम या स्पर्धेला लाभली. कॅमेरामॅन थोडं कॅमेरा टर्न करा, मोबाईल मध्ये थोडं कमी बघा. टॉस जिंकलाय कानिपनाथ घोटसे संघाने. प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण. जो पारंपरिक कॉल आहे तो इथे मात्र घेतला गेला आणि त्या अनुषंगाने दोन्ही संघांना दुसऱ्या मॅच साठी आपण शुभेच्छा देऊयात. आणि आता मात्र जिंकण्यासाठी धाबा बनवायच्यात 47. आमच्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता अन्वित वॉटर सप्लायर्स मुक्काम अनखरपाडा टिटवाळा. सन्माननीय नितेशजी मगर आणि सचिनजी मगर यांच्याकडे हे नॅचरल वॉटर शुद्ध असं पाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि नक्कीच प्यायला देखील मिळेल. आणि या स्पर्धेसाठी देखील त्यांच्या माध्यमातून सलग 4 दिवस पाण्याची व्यवस्था केली. त्यांचं देखील आम्ही करतो या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक आभार. आणि जर आपल्याला कुठल्याही कार्यासाठी लग्न समारंभासाठी किंवा अनेक इतर धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यासाठी जर पाण्याची आवश्यकता असेल तर आपण जरूर अन्वित वॉटर सप्लायर्सला कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडून हे शुद्ध जलपेय आपल्या घरी आणि आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून आपण मागवू शकता. शुद्ध पाणी प्या आणि 100 वर्ष आयुष्य जगा अशी टॅगलाईन आहे आमच्या सचिन मगर यांची.
यस, मॅचला सुरुवात होते आणि सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल प्रवीण आणि त्याच्या सोबतीनं गणेशला आपण पाहतोय. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज वैभव देखील सज्ज आहे. वैभवला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती असेल सज्ज. आणि इथून मात्र जिंकण्यासाठी धाबा बनवायच्या आहेत. 47 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आणि पहिला चेंडू राईट मोर द विकेटनं गोलंदाज तयार. हो, चांगला तेज तरा चेंडू होता. अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न झाला होता, थोडासा खाली राहिला चेंडू आणि त्या अनुषंगाने हा डॉट चेंडू पहिलाच इथे मात्र फेकला जातो मधाच्या आतमध्ये. वैभव गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मॅन्डेटरी हाताळण्यासाठी सज्ज. हो, रायझिंग अँड सरप्रायझिंग चांगली डिलिव्हरी पाहायला मिळाली. थोडीशी लेन खेचली आणि बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं. हा चेंडू देखील येतो बॅक टू बॅक निर्धाव. गोलंदाज तयार ऑन द मार्क. ओ, इथे मात्र क्या बात आहे, कमालीचा स्ट्रोक. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा स्ट्रोक लेट कट केला आणि चेंडू फरार थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा इथं दमदार चौकार. या फटक्यांसाठी जाणला जातो प्रवीण, कारण की लेदर क्रिकेट सातत्याने खेळतात आणि त्या अनुषंगाने गॅप शॉट सिलेक्शन नेहमीच पाहायला मिळतात त्याच्या बॅट मधून. आणि इथे देखील तोच फटका पाहायला मिळाला आणि हा दमदार चौकार आला मधाच्या आतमध्ये. ओ, बॅक ऑफ द हँड केलं पुनशा. क्या बात आहे, कमालीचं स्ट्रोक. असं वाटतं की टेस्ट क्रिकेट आपण पाहतोय आणि चेंडू फरार होतोय बॅकवर्ड बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. चांगली गोलंदाजी ठरले आणि त्या अनुषंगाने इथे मात्र चांगला खेळ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीचे 2 चेंडू डॉट, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार. धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात इथून मात्र गोडसे संघाशी पाहायला मिळते. हो, आणखी एक चांगला चेंडू होता, त्याला सन्मान दिला. डिबगेस्टा कव्हरला क्षेत्ररक्षक सज्ज असतील आणि इथे मात्र एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. 9 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत आणि अंतिम चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील पुढील मॅच आपण पाहणार आहोत. चौरे संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट कानिपनाथ घोटसे. टॉस जिंकला घोटसे संघानं, तिथे क्षेत्ररक्षण स्वीकारले, आमंत्रित केले कृतिका 11 चौरे या संघाला. दोन्ही संघ सज्ज राहा पुढील मॅच साठी. फुल टॉस चेंडू होता, इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. ऑफ ड्राईव्ह केला. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक भरदा वेगाने येतील. फेकी थोडीशी खराब इथे पाहायला मिळाली आणि तत्पूर्वी या 2च धावा घेतल्यात. कुठली रिस्क घेतली जात नाहीये दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून, गणेश आणि प्रवीणच्या माध्यमातून. आणि अशा पद्धतीने पहिला षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 11 आणि पेनल्टीच्या 2 धावा आता मात्र आम्ही ऍड करतोय, कारण की आणि संघाचे 12th मॅन हे ड्रेसिंग कोड मध्ये नाही आहेत. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे आणि त्या अनुषंगाने पेनल्टीच्या 2 धावा आता मात्र गोडसे संघाच्या अकाउंट्स मध्ये ऍड केल्या जातील. आणि धावसंख्या धावफलकावरती 11 प्लस पेनल्टीच्या 2 अशा 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. तेरा धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहिल्या. जिंकण्याचं समीकरण 47 धावांचा टार्गेट सेट केला गेला होता आणि त्या अनुषंगाने इथे चांगला खेळ आखावा लागेल. हो, इथे मात्र ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज समीरला आपण पाहतोय आणि समीरचा हा चेंडू अवे ऑफ दी बॉडी चेंडूला फिश केला होता आणि त्या अनुषंगाने हा वाईट चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. चांगली सुरुवात इथून मात्र केली जाते. दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून सेन्सिबल क्रिकेट खेळला जातोय. हो, आडव्या बाटण्या ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक होते परंतु
तिथे मात्र मिसफील्ड पाहायला मिळाले. एकच धाव फलकावरती घेतली गेले. शॉर्ट मिडला क्षेत्ररक्षक देखील सज्ज होते, परंतु एक धाव रोखू शकले नाही. एक धावेसाठी आता मात्र मधाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे आणि संघर्षाने इथे मात्र धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती. हो, तेच सरार चेंडू होता. खोलवर टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळाली. युवा गोलंदाज समीरला आपण पाहतोय, कामगिरी दमदार इथून मात्र पाहायला मिळते, परंतु विचार केला तर धावांचा आलेख रोखावा लागेल. ज्या धावा सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या त्या धावांवरती ब्रेक लावणं गरजेचं आहे. जर इथून जर गणेश ने जर नक्कीच रेंज पकडली तर त्याला थांबवणं फार कठीण पडेल, कारण की एक शक्तिशाली बॅटर आहे. हो, पुनश्चा सोडला, ऑफस्टिकच्या बाहेर होता. त्या अनुषंगाने इथे देखील वाईटचा इशारा के कृष्णा केणी सरांच्या माध्यमातून वाईटचा इशारा येतोय. त्यांच्या सोबतीनं स्क्वेअरलेगच्या पंचांशी कुमार प्रवीणजी विशे सर देखील आहेत. ओ, फटका दमदार आहे. गॅप शॉट सिलेक्शन आहे. शॉट थर्ड मधून क्षेत्ररक्षक वेगाने जात होते, परंतु त्यांच्या वाक्याच्या दूर चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. आणखी एक धमाकेदार चौकार. चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल 20-20 या आकड्यावरती. चांगली फटकेबाजी आणि विचार केला गोडसे संघाचा खोलवरती त्यांची बॅटिंग लाईनअप देखील आहे. त्या अनुषंगाने इथून मात्र कमबॅक करायचा असेल तर विकेट्स घेणं गरजेचं असेल समीरला आणि त्याचबरोबर गावदेवी आणि या संघाला. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाहीये आणि हा चेंडू देखील येतो डॉट. चांगली गोलंदाजी राहिली समीरशी देखील, परंतु या षटकामध्ये एक चौकार देखील आला होता. त्या अनुषंगाने 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 47 धावांचं टार्गेट सेट होतं. अजूनही जिंकण्यासाठी 27 धावा बनवायच्या आणि या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज समीरनं. फुल टॉस आहे त्याच्यावरती. इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. शॉट पॉइंटला क्षेत्ररक्षक होते, इथे मात्र सातत्याने मिसफील्ड पाहायला मिळाली. गोलंदाजी दमदार सुरू आहे, परंतु क्षेत्ररक्षकांना देखील गोलंदाजांची साथ द्यावी लागेल. इकॉनॉमिकल स्पेड हाताळावं लागेल. अंतिम चेंडू षटकातील आणि धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. हो, फटका चांगला पाहायला मिळतोय. स्टेपआउट करून अगदी ऑन द राईज खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक असतील आणि अंतिम चेंडूवरती येते ही चिकी सिंगल आणि अशा पद्धतीनं 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. जी सुरुवात एकतास्फोट घोडसे संघाच्या गोलंदाजांनी केली होती तशी सुरुवात इथे मात्र या गोलंदाजीने केली. 22 धावा सुरुवातीच्या 2 षटकामध्ये आणि संघाने देखील धावफलकावरती जोडल्या होत्या आणि गोडसे संघाचे देखील 2 षटकांच्या अखेरीस 22 धावा धावफलकावरती आपण पाहतो आणि इथून मात्र येणारे 3 षटक हे निर्णायक असतील. जिंकण्यासाठी अजूनही 25 धावा बनवायच्या. चेंडू शिल्लक आहेत 18 मध्ये बनवायच्यात 25 आणि आता पाहावं लागेल कशा पद्धतीची गोलंदाजी राहील. पुणेच्या गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज वैभव वरती विश्वास दाखवला. विश्वासाला साथ धरून मधाच्या आतमध्ये गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये जरूर 11 धावा खर्च केल्या होत्या, परंतु इथून मात्र इकॉनॉमिकल स्पीड हाताळावा लागेल. 25 धावा अजूनही बनवायच्या जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत 18 आणि इथून कमबॅक होईल का हे षटक फार निर्णायक असेल. टर्निंग पॉइंट असेल. कुठल्या संघाचं पारडं जड होईल या मॅच मध्ये हे देखील प्रेक्षकांना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. ऑन द मार्क. राईट आर्म ओव्हर द विकेट न वैभव. ओ, वैभवचा हा पहिला चेंडू. लेग स्टिक उडवले. दांडी गोल. विकेटची प्राप्ती आणि ज्या विकेटची आवश्यकता होती आणि संघाला ती विकेट्स मधाच्या आतमध्ये संपादित केल्या गोलंदाज वैभवने. फलंदाज होतोय बाद. प्रवीणच्या खेळीचा अंत. प्रवीण बॅक टू द पविलियन.
विकेटची प्राप्ती झाली. अगदी चांगला चेंडू यॉर्कर लेन चेंडू हाताळला होता. लेग स्टिक सोडली होती प्रवीणने आणि ती वाखवली देखील. चांगली गोलंदाजी. आणि नवीन बॅटर मध्ये आतमध्ये इनॅट नंबर 3 वरती प्रवीण पवारला आपण पाहतोय. प्रवीण पवारला आपण पाहतोय. आता मात्र नवीन बॅटर सज्ज होतो आणि चांगला खेळ एकंदरीत आता मात्र इथून साकारावा लागेल. कमबॅक जरूर केलं वैभवने ही विकेट्स घेऊन आणि इथून मात्र कशी गोलंदाजी राहिली हे देखील पाहावं लागेल. ओ फटका दमदार. जणू काही डगआउट मधून सेट आला होता. चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑन मॉडल लाईनच्या बाहेर. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. हिट्स अ मॅक्झिमम. बिग हिट षटकार. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी पहिला चेंडूवरती हा दमदार षटकार मारलाय नितीन पवारच्या बॅट मधून ब्लास्ट. हो आणखी एक फटका चांगला. उंची जास्त आणि लांबी देखील गाठलाय. बॅक टू बॅक 2 इन अ रो. सीमारेषा पार. आणखी एक दमदार षटकार. डायरेक्ट चौथ्या गेअर मध्ये इथे मात्र फटकेबाजी करत असताना मधाच्या आतमध्ये नितीन पवारला आपण पाहतोय. आणि अजून एक षटकार आला तर नितेश मगर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल नितीन पवार साठी. दोन षटकार आले. एक षटकार आला तर अजूनही 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. दबाव दबाव आता मात्र वैभव वरती देखील असेल असं वाटलं होतं की पहिल्या चेंडूवरती विकेट्स घेतली त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी राहील. परंतु जसा नितीन पवार आला बॅक टू बॅक 2 षटकार तशा पाठ म्हणून आले आणि धावसंख्या धावफलकावरती 34. 34 धावा. ओ फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षका त्यांच्या अव्वाख्याच्या दूर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमारेषा पार. कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेनं हा दमदार चौकार. चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 38. 38 धावा. 38 धावा धावफलकावरती आता मात्र जोडल्या जात आहेत. हो आणखी एक विकेट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही आणि बऱ्याच वेळाने हा निर्धाव चेंडू मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 38. 38 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. आमचे रविदादा धुमाल मुख्य आयोजक मैदानचा फेरफटका मारतात कारण की त्यांच्यावरती देखील फार मोठी जबाबदारी आहे. जबाबदारीने स्पर्धा पुढे नेण्याचं कार्य सुरू आहे आणि आणखी एक धमाकेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. भव्य स्वागत गोलंदाजाचं नितीन पवारनं केलं आणि इथे मात्र या तब्बल 20 धावा आतापर्यंत धावफलकावरती त्याने देखील जोडल्या आणि चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 42. 42 धावा आणि जिंकण्यासाठी आता मात्र फक्त 5 धावींची आवश्यकता.
मास्टरला सुरुवात आणि इथे मात्र झेलची संधी होती. हो, झेल ड्रॉप होता. इथे मात्र ही एकच धाव इथे मात्र इम्प्लिमेंट केली जाईल. एका धावेच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 42 42 धावा आणि जिंकण्यासाठी आता मात्र 43 धावा. जिंकण्यासाठी 4 धावेंची आवश्यकता. हा गोल्डन सफगाराची आता मात्र आवश्यकता असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रुपेशला आपण पाहतोय आणि 11 चेंडू मध्ये धावा बनवायच्या 4. हो, चांगली गोलंदाजी राहिली. 10 मध्ये 4 बनवायच्या. जर नितीनच्या पाठमधून ज्या 20 धावा जर आल्या नसत्या तर समीकरण वेगळं असतं. 20 धावा ज्या वेळेस आल्या त्यावेळेस मात्र कमबॅक झाला गोडसे संघाचा, परंतु इथून मात्र त्या 20 धावांचा खामिजाना नक्कीच इथे मात्र पाहायला मिळतोय. हो, बॅक ऑफ द हँड पिच केलं होतं. आणखी एक डॉट. क्या बात आहे. इम्प्रोवाइज गोलंदाजी मधाच्या आतमध्ये सुरू आहे. टीथ फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर रुपेशच्या माध्यमातून. 3 चेंडू फेकले, 1 धाव दिली. पहिला चेंडू होती विकेट देखील होती. जर झेल कॅरी झाला असतं तर समीकरण वेगळं असतं, परंतु इथे मात्र अजूनही 4 धावा बनवायच्या. अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 चौकार 2 षटकार आले होते नितीनच्या बॅटमधून. त्या अनुषंगाने थोडंसं मजबूत पकड निर्माण झाली गोडसे संघाची. हो, इथे मात्र मिसफील्ड पाहायला मिळते, परंतु सेन्सिबल क्रिकेट खेळला जातो. एकच धाव घेतली जाईल. अजूनही या चेंडू शिल्लक या षटकातील असतील शेवटचे 2 आणि अर्थातच 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 8 मध्ये बनवायच्या 3 धावा. एखादा षटकार किंवा एखादा चौकार जर कमी दिला असला तर सामन्याचं चित्र वेगळं असतं. फुल टॉस चेंडू डाऊन दी ग्राउंड चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला एकच धाव मिळेल. एकेका धाव्याने इथे मात्र संघाची धावसंख्या पुढे सरसावताना 2 धावा अजूनही बनवायच्यात. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय एकता स्पोर्ट्स घोटसे संघ. थोडासा बागफुटला या मॅच मध्ये आई गावदेवी आणि संघाला आपण पाहतोय. 2 धावा अजूनही बनवायच्यात. रुपेशने चांगली गोलंदाजी केली. जर रुपेशला आधी गोलंदाजी दिली असती तर समीकरण वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं. हो, फटका दमदार आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक दूरवरून येतात. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. ओ, इथे मात्र 2 धावा कंप्लीट आणि हा सामना जिंकलाय एकता स्पोर्ट्स घोटसे या संघाने. घोटसे संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक, टफ लक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग